नमस्कार, मी दीप्तेश आणि येस न्यूज मराठी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे या नवीन निवडणूक विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विधानसभेचे रणवीर. तर आजच्या या भागात आपण खास बातचीत करणार आहोत श्रीरामपूरच्या काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक उमेदवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री हेमंतजी ओगले साहेब यांच्याशी. सर नमस्कार. आणि आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असेल की आपण आत्तापर्यंत जो काही राजकीय प्रवास होता त्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण कुठले सामाजिक उपक्रम आत्तापर्यंत पार पाडले? मी युवक काँग्रेसच्या वेळेपासून माझ्या कामाला सुरुवात केली. 2007 पासून मी जवळपास आज 17 वर्षे झालं संघटनेमध्ये काम करतो आहे. जिल्हा युवा काँग्रेसचा अध्यक्ष असेल, लोकसभा युवा काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी, प्रदेश युवा काँग्रेसला मी सरचिटणीस होतो व युवा काँग्रेसला राष्ट्रीय सचिव म्हणून मी काम केलेलं आहे आणि जवळपास 8 ते 9 राज्यांमध्ये मी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आता हे राजकीय काम झालं. त्यानंतर मी युवा काँग्रेसमधून मुख्य काँग्रेसच्या प्रवाहात आलो. 2022 साली मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला सरचिटणीस म्हणून आलो. मी या प्रदीर्घ माझ्या 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी जास्त करून समाजसेवा या विषयावरती भर दिला. याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम नेहमी राबवत गेलो. युवक असतील, शेतकरी असतील, महिला असतील, यांच्यासाठी विविध उपक्रम आम्ही राबवले आणि जास्त करून विशेष करून जे आम्ही काम करतो ते युवक रोजगार आणि शेतकरी याच्यावरती आम्ही जास्त काम केलेलं आहे आणि महिला सबलीकरणावरती जास्त काम केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा आपण पाहिला असेल की आपण सध्याला बेरोजगारीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप वेळा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त मुलांना नोकऱ्या मिळवून देण्याचा. त्या माध्यमातून आम्ही आता रोजगार मेळावे वगैरे आमचे झालेले आहेत. त्या माध्यमातून खूप साऱ्या हजारो मुलांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आपल्या श्रीरामपूरमध्ये. त्यानंतरनं दुसरा महत्त्वाचा मुद्दा महिलांसाठी सबलीकरणाचा जो विषय आहे. महिला बालकल्याण विभागाच्या काही बऱ्याचशा योजना आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून आम्ही महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर जिल्हा बँक असेल किंवा बचत गट असतील या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करून देण्यासाठी आम्ही त्यांना कर्जाच्या माध्यमातून त्यांना भांडवल उभा करून देतो आणि त्यामधून बऱ्याचशा महिलांनी स्वतःचे कामं सुरू केलेली आहेत, घरगुती उद्योग चालू केलेले आहेत. हे एक महिलांचा विषय झाला. आणि आरोग्याचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या ज्या सुविधा पाहिजेत त्या नाही आहेत. त्यामुळे आम्ही विविध हॉस्पिटलची टायअप करून बऱ्याचशा ठिकाणी आरोग्याची शिबिरं आहेत ती भरवण्याचा प्रयत्न करून त्याच्यामधून लोकांना आरोग्य सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी चित्रकला स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील या दिलेल्या आहेत. युवकांमध्ये आजकाल रील्स वगैरे यांची खूप क्रेज आहे, तर त्या रीलच्याही स्पर्धा आम्ही भरवतो की जेणेकरून युवकांना एक नवीन काहीतरी त्यांना संधीच काही ते मिळाव्या असा एक प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर महिलांच्या आणि लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धा असतील वगैरे असे विविध उपक्रम आम्ही नेहमी राबवतो आणि ते सातत्य त्याच्यामध्ये आहे. नक्कीच सर. सर, साधारणतः आता तुम्हाला असं काय वाटतंय की काही तालुक्याचे जे प्रश्न आहेत श्रीरामपूर तालुक्यातले, त्यातले कुठले असे प्रश्न आहेत की जे अजूनही प्रलंबित आहेत? आपला श्रीरामपूर तालुका सदन तालुका आहे, म्हणजे ब्रिटिश कालापासून एक सदन तालुका म्हणून ह्याची ओळख आहे. आणि साखरेचं असेल किंवा गुळाचं एक आगार हे श्रीरामपूरमध्ये होतं आणि भंडारदरा धरण बांधलं गेलं तेच मुळात श्रीरामपूरसाठी बांधलं गेलं होतं. तर त्याच्यामुळे या सदन भागामध्ये चांगल्या सुपीक जमिनी आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गावात आता आम्ही खूप म्हणजे प्रत्येक गावाने जातो, प्रत्येक घराने जातो, प्रत्येक ठिकाणी 2, 4, 10 गाई म्हशी ह्या पाळल्या गेलेल्या आहेत. तर 2 एक मुख्य प्रश्न आम्हाला एक जाणवले की शेतीसाठी जे मूलभूत रस्ता एक पाहिजेत, पाणी एक पाहिजेत आणि लाईट एक पाहिजेत. ह्या 3 गोष्टींचं जर व्यवस्थित झालं सांगड जर बसली तर शेतीचं उत्पादन वाढेल. आणि ते उत्पादन वाढवल्यानंतरनं आपण पाहतो की इथं प्रत्येक वेळेस शेतीचे जे बाजारभाव आहेत ते पाडले जातात. सोयाबीन 7,000 8,000 रुपये क्विंटल होतं, आज ते 4,500-5,000च्या पुढं जात नाही आहे. दूध धंदा ज्याच्यावरती रोजचा उदरनिर्वाह अवलंबून आहे
40 रुपये लिटरवरचं दूध आज ते 25 रुपये 27 रुपये लिटरवरती आलेलं आहे. हे जे नुकसान होतं हे नुकसान भरून काढण्यासाठी एक शाश्वत पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना एक बाजारभाव मिळावा अशी एक आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्या माध्यमातून आपला भाग हा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये मोठ्या पद्धतीत आपल्याकडे दूध संकलन होतं, परंतु त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग नाही आहेत. तर ते प्रक्रिया उद्योग झाले तर त्याचा फायदा तरुणांना रोजगारासाठी होईल. त्याचबरोबर शेतमाल जो तयार होतो, जो कच्चा माल आहे, समजा आपल्याकडे सोयाबीन खूप मोठ्या पद्धतीत तयार होतं, पण या ठिकाणी सोयाबीनच्या मिल नाही आहेत. दूध तयार होतं पण प्रोसेसिंगचं आपण बाहेर दूध देतो, तर तेच जर प्रोसेस इथं झालं तर त्याच्यावरती नक्कीच त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे. सोयाबीनचा जर मोठा तेलाचा उद्योग आणला तर त्या तेलाच्या उद्योगातून आपोआपच त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामधून आपल्याला काही बऱ्याचशा रोजगार पण होणार आहे तयार त्यामधून, आणि त्यामधून शेतीला पण चालना मिळणार आहे आणि तिथून शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याचा फायदा आपोआपच श्रीरामपूरच्या बाजारपेठेला होणार आहे, कारण श्रीरामपूरची बाजारपेठ बाहेर पैसा जाण्यापेक्षा तो जर श्रीरामपूरमध्ये फिरला तर निश्चित श्रीरामपूरची बाजारपेठ एक मोठ्या पद्धतीत उभा राहू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेती असेल, रोजगार असेल आणि त्याचबरोबर लाईट हा जो एक मला प्रामुख्याने इथं प्रश्न जाणवतो. आणि सगळ्यात वाईट प्रश्न म्हणजे श्रीरामपूरच्या ग्रामीण भागात असेल आणि शहरात असेल रस्त्याचा खूप वाईट प्रश्न झालेला आहे. मागच्या जोपर्यंत स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब होते तोपर्यंत एक मजबूत असं श्रीरामपूरला नेतृत्व होतं, पण ते जेव्हापासून गेले त्यानंतर ज्या पद्धतीत काम व्हायला पाहिजे होतं ते काम झालं गेलेलं नाही. रस्त्याचा प्रश्न कुठल्याही गावात गेलं तर लोक फक्त म्हणतात साहेब आमच्याकडे रस्ते द्या, बाकी आम्हाला काही अडचण नाही. ग्रामीण भागात तर खूप वाईट अवस्था झाली आणि श्रीरामपूर शहरामध्ये जो मुख्य रस्ता आहे तो पूर्णपणे उखडला गेलेला आहे. अगदी श्रीरामपूरच्या रस्त्यांचा प्रश्न तर आहेच आहे. पण साहेब मला असं वाटतं की साधारणतः ह्या ज्या मागच्या 5 वर्षांमध्ये जी काही विकास कामं झाली त्या बाबतीत आपलं मत काय, आपण त्यात समाधानी आहात का? मला विकास याचा अर्थच कळला नाही. कारण काय झालं, आम्ही इथं जे काही पाहिलं किंवा जे काही जाणवतो की बाकीचे आसपासचे जर मतदारसंघ बघितले तर तिथं योजना आणल्या जातात मोठ्या, ज्याचा फायदा लोकांना डायरेक्टली होतो. आणि रस्ते असतील किंवा पाणी असतील, ह्या ज्या योजना आहेत ह्या त्यांच्या पातळीवरती व्यवस्थित झाल्या गेल्या पाहिजेत. परंतु इथं जे काही आम्ही पाहिलं मागच्या 5 वर्षामध्ये, स्वतःचे नातेवाईकांना इथं इंजिनियर म्हणून आणणं, त्यांच्या माध्यमातून डायरेक्टली पार्टनरशिप तयार करून घेणं आणि ज्या योजनांमध्ये पार्टनरशिप झाली नाही त्या योजना बंद पाडणं, त्या योजनांची कामं होऊन न देणं, हे मागच्या 5 वर्षात सातत्याने तक्रारी आल्या आणि त्या समोर पण दिसत आहेत. आज त्याच्यावरती आम्ही निवेदन दिले की रस्त्यांची जी वाईट अवस्था झाली, आता पावसाळ्यानंतरनं ज्या रस्त्यांवरती 16 कोटी रुपये टाकले 1 वर्षापूर्वी, ते रस्ते पूर्ण उखडले गेले. असं होऊ शकत नाही. त्याच्यानंतर त्याच्यावरती 4 वेळेस त्याचं दुरुस्तीकरण झालेलं आहे. हे वाईट अवस्था आहे. बेलापूर रोड असेल किंवा श्रीरामपूर बेलापूर रोड असेल किंवा श्रीरामपूरपासून संगमनेरकडे रस्ता जो जातोय त्याच्या LED लाईट रस्त्याला लावल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी लाईट बंद पडलेल्या आहेत. आजही तुम्ही जाऊन बघा 50% जास्त लाईट बंद आहेत. रस्ते 4 वेळा नीट करावे लागलेत. हे एक वाईट अवस्था आहे. सगळ्यात शॉकिंग न्यूज अशी आम्हाला आत्ता आज काही लोकांनी फोन केला, मी आवाज उठवल्यावरती, हरेगावचं मतमौलीचे जे मंदिरापुढचा रस्ता आहे 1 वर्षापूर्वी सिमेंटचा रस्ता केला आहे. 1 वर्षापूर्वी सिमेंटचा रस्ता केल्यावरती लगेच दुसऱ्या वर्षी त्याच्यावरती डांबरीचा रस्ता करणं हे कुठल्याही कायद्यात बसत नाही. जर एक सिमेंटचा रस्ता केला असेल किंवा कुठल्याही रस्त्याला त्याला कमीत कमी 5 वर्ष परत निधी टाकता येत नाही. तर हे जे काही चाललंय हा सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे आणि ह्या सावळा गोंधळामुळं सगळ्या अख्ख्या तालुक्यामध्ये रस्त्यांचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. विकास जर तुम्ही म्हणाल तर विकास याच पातळीवरती दिसतो की तुम्ही एखादं नवीन हॉस्टेल आणलंय का, इथे नवीन एखादा दवाखाना आणलाय का, लोकांच्यासाठी काही योजना आणल्यात का, लोकांना डायरेक्ट बेनिफिट होईल अशा काही योजना आणल्यात का, अशा कुठल्याही योजना मागच्या 5 वर्षात राबवल्या गेलेल्या नाही आहेत. मग आता जी निवडणूक आपली येऊ घातली आहे त्यात आपण कुठला अजेंडा किंवा काय आपलं व्हिजन असणार आहे की आपण त्या निवडणुकीला सामोरं जाताना? साहेब, आम्ही मागच्या 1 महिन्यापूर्वी युवक व शेतकरी संवाद यात्रा केली होती. आम्ही त्याच्यात 7 सूत्री योजना घेतलेल्या आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषीशी निगडीत जे काही गोष्टी लागतील तिथे मदत करणे. दुसरं आम्ही वीज आणि पाणी, म्हणजे आपलं जे हक्काचं श्रीरामपूरचं पाणी आहे ते श्रीरामपूरचं पाणी बऱ्याच वेळा खाली वाहून जातं. जर जायकवाडीचं धरण नाही भरलं गेलं तर ते वाहून जातं. त्यामुळे ते हक्काचं पाणी मिळालं पाहिजेत. आणि कोल्हापुरी पद्धतीचे जे बंधारे आहेत
त्यांच्यासाठी कमीत कमी 1.5 TMC पाणी हे राखीव ठेवलं गेलं पाहिजे. कारण आपल्याकडे गोदावरी असेल, प्रवरा असेल आणि मुळा ह्या तिन्ही नद्यांवरती कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे ते कमीत कमी त्यांना 1.5 TMC पाणी हे राखीव ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर लाईटचा जो प्रश्न आहे आपल्याकडे, श्रीरामपूरमध्ये लाईटचं रात्रीची राहते, म्हणजे सगळीकडेच राहते. आणि परत श्रीरामपूरचा विषय असा आहे की इकडे बिबटे जास्त आहेत आणि रात्रीच्या बिबट्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दिवसा लाईट द्या, 8 तास द्या, पूर्ण दाबाने द्या, हा एक मुद्दा राहणार आहे. श्रीरामपूरमध्ये MIDC जे आहे त्याच्यामध्ये सबस्टेशन किंवा हे आपल्याकडे सबस्टेशनचा एक विषय होता महत्त्वाचा, तो काही अजून फक्त ते आश्वासन झालं आहे आणि ते अजूनपर्यंत काही पूर्ण नाही झालं, ते अजून कामही चालू नाही. तर तो एक मुद्दा आहे, वीज आणि पाण्याचा एक विषय. त्याच्यानंतर उद्योग आणि रोजगाराचा मी आपल्याला बोललो की आपल्याकडे MIDC खूप चांगली आहे. MIDCमध्ये आपली सगळ्यात याच्यासाठी चांगली आहे की आपल्याकडे इथं रेल्वे आहे, 30 किलोमीटरवरती एअरपोर्ट आहे, शिर्डी साईबाबासारखं एक मोठं जागतिक पर्यटन केंद्र आहे. पण तो MIDCचा जसा वाढ झाली पाहिजे होती तशी वाढ काही झालेली नाही. तर त्याच्यामुळे उद्योग आणि रोजगार, आपोआप तिथे उद्योग आला तर रोजगार मिळणार आणि त्याचा फायदा श्रीरामपूरला होणार आहे. त्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवणार आहे. महिला सबलीकरण हा आपल्याकडे महत्त्वाचा विषय आहे. सध्याला तुम्ही बघताय जे काही महिलांचा विषय चाललेले आहेत, त्यामुळे महिलांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम, कारण 50% हे आमच्या महिला भगिनी आहेत. जर 100% असेल तर त्यातल्या 50%, तर त्यांना जास्तीत जास्त कसं मदत होईल हा एक आम्ही विषय घेतलेला आहे. आणि सामाजिक न्याय जो सध्याला संविधानाचा वगैरे विषय चालला आहे आणि जर एक इक्वॅलिटी पाहिजे तर सामाजिक न्याय याच्यावरती एक आम्ही काम करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण. आपल्या श्रीरामपूर विधानसभेमध्ये तुम्ही पाहत असाल की मोठं रयत शिक्षण संस्था सोडलं तर कुठलंही साधन नाही शिक्षणाचे. मुलं एकतर बाहेर जातात शिक्षण, इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा मेडिकल करायचं असेल किंवा बाकी जे काही मोठे शिक्षण घ्यायचं असेल तर हे त्यासाठी बाहेर जातात. तर याच्यासाठी श्रीरामपूरमध्ये जर काही करता आलं तर आम्ही 100% प्रयत्न करणार. हे आमचे 7 सूत्री कार्यक्रम घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामोरे जाणार आहोत. नक्कीच. आणि समजा जर आपल्याला जनतेने संधी दिलीच आणि आपण आमदार म्हणून जेव्हा हे पद भूषवाल त्यावेळी आपण प्रामुख्याने कुठल्या प्रलंबित प्रश्नांकडे आपलं लक्ष राहील की हे प्रश्न मला पटकन सोडवायचीच? श्रीरामपूरचा पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. श्रीरामपूरचा जिल्ह्याचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. आणि श्रीरामपूरमध्ये रोजगार आणि उद्योग हे प्रश्न माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि श्रीरामपूरचा प्रत्येक रस्ता हा व्यवस्थित झाला पाहिजे याची मी काळजी घेणार आहे. कारण छोटासा मतदारसंघ आहे, सुंदर मतदारसंघ आहे, फक्त इथे काम करणारा व्यक्ती पाहिजे. आणि मागच्या काळामध्ये स्वर्गीय गोविंदराव अधिक साहेब असतील, भानुदास मुरकुटे साहेब असतील, स्वर्गीय जयंतराव ससाने साहेब असेल, यांनी श्रीरामपूरमध्ये एक वातावरण तयार केलं होतं. तेच वातावरण परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. पण सध्याचं राजकीय वातावरण पाहता जर पक्षानेच आपल्याला संधी नाही दिली तर आपलं पुढचं पाऊल काय असेल? 100% तिकीट मलाच मिळेल. कारण मी मागच्या 17 वर्षापासून काम करतो इथं जमिनीवरती. मागच्या 3 टर्म मी थांबलेलो आहे आणि पक्षाचं काम केलेलं आहे. आणि यावेळेची परिस्थिती पाहता सध्याचे विद्यमान आमदार आहेत यांच्या विरोधात पूर्ण जनमत आहे. म्हणजे मी व्यक्तिगत तिकीट मागतो म्हणून नाही, तर तुम्ही जाऊन खाली जनतेत विचारा की जनतेचा आवाज काय. जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्याच्यामुळे मला 100% खात्री की तिकीट मलाच मिळेल आणि आम्ही ही जागा 100% निवडून पण आणू. नक्कीच साहेब, धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, आमच्या प्रेक्षकांसाठी दिलात, त्याबद्दल आपले आभार. आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आत्ताच आपण खास बातचीत केली इच्छुक उमेदवार हेमंतजी ओगले साहेब यांच्याशी. आता भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.